अंश पिंडोर गजानन पिंडोर, कार्तिक शंकर धरवाड, मयक चंदन भोयर, निगम आशिष नेवले, यश विजय ठाकरे, लकी मनोज भिसे। आपण काही निवडक मुलांना आता आपण साहित्य देणार आहे। कार्यक्रम झाला की सर्वांचे साहित्य व्यवस्थित पद्धतीने भेटणार आहे। नागपूर हाऊसेस ऑफ मेरी इन्व्हर्क्लेट संस्था नागपूर आणि वराड संस्था अमरावती यांच्या संयुक्त विद्यमानाने कारागृहातील बंदी बांधवांच्या बाहेरील पाल्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटप वितरणाचा कार्यक्रम आज या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। आणि आज या कार्यक्रमासाठी उपस्थित मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंदी पाल्य त्यांचे कुटुंबीय आणि सर्व जमलेले पत्रकार मंडळी, की कारागृहामध्ये जरी बंदी असला आणि त्याचं पाल्य जरी समाजामध्ये असलं तरी ती एक कारागृह अधिकारी या नात्यानं कारागृहाची भूमिका या ठिकाणी मला निश्चित करायची वाटते, की कारागृहाचं ब्रीदवाक्य आहे सुधारणा आणि पुनर्वसन। त्यामुळे कारागृहातील आलेल्या बंद्यांमध्ये सुधारणा करणं आणि त्याचं पुनर्वसन करणं ही कारागृह अधिकाऱ्याची तर जबाबदारी आहे। परंतु या ठिकाणी मला नमूद करावंसं वाटतं की आता जो 2024 मध्ये प्रिझन अँड करेक्शनल सर्व्हिस ऍक्ट 2024 हा कायदा विधिमंडळाने संमत केलेला आहे आणि त्या कायद्यामध्ये आफ्टर केअर सर्व्हिस म्हणजे कारागृहातून बंदी सुटल्यानंतर सुद्धा त्याची काळजी घ्यायची आहे आणि बाहेरील त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांची सुद्धा काळजी घेण्याची जबाबदारी आता या नवीन कायद्यानुसार कारागृह अधिकारी कर्मचारी यांच्यावर आलेली आहे। आणि ही काळजी घेत असताना आणि ही जबाबदारी पार पाडत असताना कारागृहाच्या अधिकारी कर्मचारी यांना ह्या ज्या NGO आहेत, ज्या समाजामध्ये कार्य करणाऱ्या ज्या सामाजिक संस्था आहेत, त्या सामाजिक संस्थांची अत्यंत मोलाची या ठिकाणी भूमिका असते। आणि खरोखरच ही आज प्रयास संस्था आहे, वराड संस्था आहे आणि सेंट मेरी इन्व्हर्क्लेट संस्था आहे, या नेहमीच कारागृहातील बंद्यांसाठी बंदी पाल्यांसाठी आमच्या हाकेला या धावून येणाऱ्या आहेत। आणि त्यामुळे त्यांच्या या सहकार्याने आज आपण हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत। त्यामुळे कारागृहामध्ये जरी बंद्यांचे आम्ही पालक या ठिकाणी असलो तरी सुद्धा कारागृहातील बंद्यांच्या बाहेरील जे पाल्य आहेत त्यांची सुद्धा पालकाची भूमिका आज आम्ही या संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी पार पाडू शकत आहोत। त्यामुळे या तिन्ही संस्थांचं या ठिकाणी मी कारागृह प्रशासनाच्या वतीनं आभार व्यक्त करते। कारण समाजामध्ये जीवन जगत असताना अनेक अडचणींना कुटुंबियांना या ठिकाणी तोंड द्यावं लागतं। त्याची जाणीव आम्हाला आहे की कारागृहामध्ये बंदी जरी असला तो त्याची गुन्ह्याची शिक्षा भोगत असताना, परंतु जेव्हा आम्ही गळाभेट सारखे उपक्रम राबवत असतो तेव्हा तो त्याच्या कुटुंबियांना त्यांच्या मुलांना पाहिल्यावर की त्या प्रसंगी त्या बंद्याला तर गहिवरून येतच येतं, परंतु त्या ठिकाणी कारागृह अधिकारी आणि कर्मचारी यांचे सुद्धा डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत। त्यामुळे आज कारागृहाच्या बाहेर जरी मुलांना तुम्ही असाल तर ज्याप्रमाणे सरांनी आपल्याला सांगितले की यापूर्वी की तुमचे सुद्धा पालक म्हणून या ठिकाणी आम्ही आमची जबाबदारी या ठिकाणी पार पाडणार आहोत। आणि अशा या प्रसंगी आम्हाला या ज्या सामाजिक संस्था आहेत त्यांची निश्चितच नेहमी सहकार्य होत असतं। या ठिकाणी मी एवढंच सांगेन की कवयित्री बहिणाबाई चौधरींचं एक वाक्य मला नेहमी आठवतं की समाजामधल्या माणसाची प्रवृत्ती, माणूस हा मुळातच स्वार्थी प्रवृत्तीचा आहे। आणि त्याचं एक तंतोतंत उदाहरण बहिणाबाई चौधरी असं देतात की त्या खानदेशामधल्या होत्या आणि खानदेशामध्ये कापसाचं पीक हे खूप मोठ्या प्रमाणावर होत असतं आणि कापसाचं पीक काढत असताना त्यांच्या भावाचं नाव होतं सोपान, ते सोपानाला सांगतात की अरे सोपाना, या कापसाच्या बीने देवाने इतका सुंदर झगा दिला, या कापसाच्या बीने देवाने इतका सुंदर झगा दिला, पण माणसाने काय केले, माणसाने तिचा झगा काढला आणि आपल्या स्वतःसाठी झगा शिवला। म्हणजे माणूस हा किती स्वार्थी आहे की कापसाच्या बी म्हणजे काय असते ती सरकी असते आणि त्या सरकीच्या भोवती काय असतो,
कापूस असतो. तर माणूस कसा आहे की त्या कापसाच्या बीज त्याने झगा काढला, म्हणजे त्या कापसाच्या बीज वरचं कापूस काढला आणि स्वतःसाठी त्याने काय केले, कपडे शिवले. म्हणजे माणूस हा असा स्वार्थी प्रवृत्तीचा आहे. परंतु ही स्वार्थी प्रवृत्ती कुठेतरी बाजूला ठेवून या ज्या समाजामध्ये कार्य करणाऱ्या या ज्या सामाजिक संस्था आहेत, या सामाजिक संस्था त्यांच्या उत्पन्नातील काहीतरी हिस्सा हे आपण समाजासाठी देणं लागतो, की त्यातील काहीतरी हिस्स्यामधून या बंदी बांधवांच्या मुलांसाठी आपण काहीतरी करावं या हेतूनं या प्रेरित झालेल्या संस्था आहेत. आणि त्यामुळे निश्चितच आम्ही त्यांचे अक्षरशः ऋणी आहोत की त्या या संस्थांनी आमच्या कारागृहातील बंद्यांसाठी तर उपक्रम राबवतच असतात. परंतु माझ्या मते हे 4थं ते 5वं वर्ष आहे की कारागृहातील बंदी पालनांसाठी सुद्धा या संस्थेमार्फत आम्ही एक चांगली भूमिका या ठिकाणी पार पाडू शकत आहोत. त्यामुळे असं म्हणलं जातं की देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं, देणाऱ्यानं देत राहावं, घेणाऱ्यानं घेत राहावं, पण घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे एके दिवशी हातही घ्यावे. म्हणजे हात घ्यावे त्याचा अर्थ असा आहे की देणाऱ्याची ही प्रवृत्ती आहे ती आपल्यामध्ये थोडीफार त्या प्रमाणामध्ये उतरली पाहिजे. त्यामुळे मुलांना या ठिकाणी मी तुम्हाला एकच संदेश देईल की चांगलं आयुष्यामध्ये अभ्यास करा. तुमचे जरी आज कारागृहामध्ये कोणाची आई असेल, वडील असेल, निश्चितच ते तुमच्याकडे कधी ना कधी बाहेर येणार आहे. त्यामुळे जेव्हा ते कारागृहातून बाहेर येणार आहे तेव्हा तुम्ही त्यांच्या पुढे आदर्श म्हणून असलं पाहिजे की आयुष्यामध्ये एक चांगलं स्वतःच्या पायावर उभं राहा, अभ्यास करा. कारण आज तुमच्यासाठी समाजामधील अनेक संस्था या पुढे आलेल्या आहेत आणि त्यामुळे मिळालेल्या संधीचं सोनं करा. आणि पुनश्च एकदा मी आज प्रयास संस्था आहे, त्यानंतर वराड संस्था आहे आणि सेंट मेरी इमॅक्युलेट आहे, तर त्यांचं कारागृह प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी आभार व्यक्त करते. आणि पुन्हा भविष्यामध्ये सुद्धा कारागृह प्रशासनाची मी ज्या पद्धतीने सांगितलं की नवीन जो कारागृह कायदा आलेला आहे 2024 हा कायदा आलेला आहे, तर कारागृह अधिकारी कर्मचारी यांना आफ्टर केअर सर्व्हिस ही सुद्धा भूमिका आता बजवावी लागणार आहे की कारागृहातील बंद्यांचं पुनर्वसन करण्याची आणि तो सुटल्यानंतर आणि कारागृहामध्ये असताना सुद्धा त्याच्या कुटुंबियांकडे जे काही आपल्याला करता येईल ही भूमिका कारागृह प्रशासनाला बजावत असताना या ठिकाणी अशा संस्थांचं नेहमीच योगदान आम्हाला लाभत असतं. तर पुनश्च एकदा या ठिकाणी मी सर्व आयोजकांनी हा कार्यक्रम या ठिकाणी अत्यंत चांगल्या प्रकारे या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी त्यांचं देखील या ठिकाणी कौतुक करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.